एकरुखे येथे श्री बाळासाहेब केशवराव गाढवे यांच्या निवासस्थानी राहता येथील दिव्यांगांचे निकम साहेब यांच्या नेतृत्वाखाली जागतिक दिव्यांग दिन संपन्न झाला। यावेळी दीपप्रज्वलन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवेंद्र भवर, निकम साहेब, वज्रेश्वरी ट्रस्टचे संदीप क्षीरसागर, बाळासाहेब गाढवे, दत्तात्रय गाढवे, नवनाथ गाढवे, बाळासाहेब आगरे यांचे वतीने करण्यात आले। यावेळी देवेंद्र भवर, निकम साहेब तसेच अनेक दिव्यांग पुरुष व महिला यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व दिव्यांग महिला व पुरुष एकरुखे येथील ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी बाळासाहेब गाढवे यांच्याकडून त्यांच्या निवासस्थानी सर्व दिव्यांग महिला पुरुषांना भोजन देण्यात आले। आर शिर्डी न्यूज राहता। तसेच निकम साहेब राहत्यावरून आलेले त्यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे। त्यांचे पण तसेच आपल्या वज्रेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदीप भाऊ क्षीरसागर, दत्तू भाऊ गाढवे, नवनाथ भाऊ गाढवे, पत्रकार जोरे साहेब व उपस्थित सर्व मंडळींचे मी एकरुखे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो, आभार मानतो। आजचा दिन हा विशेष दिन म्हणून साजरा केला जात आहे। आत्ताच निकम साहेबांकडून जी मी माहिती मिळवली त्यात त्यांचं म्हणणं असं होतं की पूर्वी हा दिन मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी साजरा केला जायचा, परंतु जेव्हापासून भोपाळ गॅस ट्रॅजेडी झाली तेव्हापासून हा 3 डिसेंबर हा अपंग दिन म्हणून साजरा केला जातो। या दिनी आपण सर्वजण इथे आलात, मी एकरुखे ग्रामस्थांच्या वतीने आपले स्वागत करतो। तसं बघायला गेलं तर काही अंशी जे अपंगत्व आपल्याला येतं ते जन्मताच असतं व काही अंशी अपघाती येतं, परंतु शेवटी माणुसकी धर्म म्हणून ते माणूसच असतो आणि त्यांची आणि आपली जी भूमिका असते ती माणूस धर्म म्हणून एकमेकाला सहकार्य करून त्यांना त्यांच्या जीवनात जे काही सर्वसामान्य माणूस जगत असतो त्याप्रमाणे उम्मीद द्यायचं काम हे आपलं असतं। परमेश्वराने घालून दिलेल्या या मानव धर्माच्या व नियमाच्या ते पण अधिकारी आहेत, त्यांचा पण तो अधिकार आहे आणि ह्या अनुषंगाने हा दिन साजरा केला जातोय। मी आपल्या एकरुखे ग्रामस्थांच्या वतीने तसेच बाळासाहेब गाढवेंच्या वतीने मी या उपस्थित सर्व अपंग बांधवांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। त्यांच्या या निकम सरांच्या कार्य असं पुढे चालत राहू, कारण आज प्रत्येकाला आपल्या व्यथित जीवनशैलीत वेळाचा फार अभाव आहे आणि अशा वेळेस सुद्धा ते हे कार्यक्रम घेतात व साजरे करतात। खरंच भाग्यवान आहेत की अशा माणसं आपल्या शरीराचं विकलांग सोडून एक समाजकार्याची त्यांनी हौस घेतलेली आहे आणि आपलं काही समाजाचं देणं लागतं ह्या उदात्त भावनेतून स्वतःही अपंग असून हे कार्य ते करत असतात। ते नोकरीला असतात, रविवारच्या दिवशी ते हे असं कार्यक्रम घेत असतात। त्यांचा नामचा तसा गणेशनगरला हे असल्यामुळं जुना परिचय आहे। आज तो खरा संभाषण झालं आणि ते मैत्रीत रूपांतर झालं। निश्चितच सर, आम्ही तुम्ही केव्हाही हाक मारा, तुमच्या कार्यात आम्ही कायम मदतीला धावून येऊ। हे आमचं तसं भाग्य म्हणावं लागेल, तुमच्यासारखे मित्र आम्हाला झाले आणि हे आमच्या हातून घडून घेऊ राहिले। आज ह्यावेळेस बाळासाहेबांनी केलं, पुढच्या वेळेस निश्चितच मोठा कार्यक्रम आणि अपंगांना मदत करण्यास आम्ही कायम तत्पर राहू अशी ग्वाही मी एकरुखे ग्रामस्थांच्या वतीने देतो। त्याला अपंग दिनाची औचित्य साधायची गरज नाही, तू केव्हाही जरी बाळासाहेबांना फोन केला तर आम्ही तुमच्या फोनवर हजर राहू। कुठल्याही प्रकारची मदत आमच्याकडून लागली तर ती सांगा, ती आम्ही निश्चितच करू। एवढे बोलतो व मला इथं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद देतो व थांबतो। जय हिंद जय। त्या अनुषंगाने तुमच्यातला आणि आमच्यातला थोडा कमी व्हावा आणि समाजाची एक तुम्ही ज्येष्ठ काही मार्केट कमिटी हे आहे याद्वारे तुमच्या आमच्यासाठी एकमेकांच्या कार्यातून आपण एकमेकांशी कसं जोडलं जाऊ अशी सर्वसाधारण आमची सबळांकडून अपेक्षा असते। आधी तुम्ही बोलावून परिचय तर गाढवे पाटील पाहुण्यांचा परिचय तुम्ही करून द्या, कारण मला सांगण्यापेक्षा आहे ना हे तुमचे संचालक पत्रकार मग ते एसटी वरचे फलक असू द्या किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी जिथे कुठं बोर्ड असतात ते बऱ्याच कायद्याची गरज पडते।
त्याच्यामुळे त्यांनी आणि जे काही आपल्या देशात सगळं काही संविधान दिलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी व्यक्ती होती का 18 डिग्र्या आणि ते बॅरिस्टर होते म्हणून ते कायदा चांगले लिहू शकले. अर्थात बाबासाहेबांचं सर्वांना ज्यांनी अभ्यास केला त्यांचं वेगळं सांगायचं कारण नाही का ते ज्या परिस्थितीत वाढले आणि आम्हाला ज्या परिस्थितीत होतो कदाचित ही घटना जर या देशात आली नसती तर आंधळा पांगळा होतं तिथंच राहिला असता, दयावरच जगला असता. आणि आमचं सुदैव का या देशात घटना आली आणि घटनेद्वारे आम्हाला अंध शाळेमध्ये जाऊन शिकण्याची संधी मिळाली. आणि माझं विशेष भाग्य का गणेश सहकारी साखर कारखान्यात 1976ला आणीबाणीमध्ये जो पहिला GR निघाला का प्रत्येक संस्थेने प्रत्येक कारखान्याने किमान 2 अंध अपंगांना घ्यावं. त्यामध्ये गणेश सहकारी साखर कारखाने त्यावेळेचे चेअरमन दादासाहेब सदाफळ यांनी विचार केला आणि 21 मे 1976ला त्या काळातले वनमंत्री तुरुंग मंत्री D.D. चव्हाण हे 40 गावचे होते. ते माझ्या थोडे नात्यातले होते आणि ते आमच्या तिथं आले. त्यांनी दादासाहेबाला विनंती केली आणि 24 मे 1976 पासून मी गणेश कारखान्यात टेलिफोन ऑपरेटर म्हणून लागलो. कारण या गावातल्या सर्वांना जवळजवळ मी 33 वर्षे माझ्या परीने जे करता येईल टेलिफोन ऑपरेटिंग ते केलं आणि अनेक माणसं जोडल्या गेली. आणि मी कामाला लागल्यानंतर ह्या नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक कारखान्यात 1-1, 2-2 अंध कामाला लावणं, कुणाचे लग्न करणं, कुणाला शाळेत घालणं हे माझ्या परीने मी केलं. आणि मला जे मिळालं नाही ते इतरांना मिळवून देणं हे आजपर्यंत केलं. आज आपले उपस्थित असलेले सर्व अंध अपंग बंधू भगिनींना मी प्रथम मनापासून वंदन यासाठी करतो की एका शब्दावर आजच्या परिस्थितीत प्रवास करताना किती अडचणी आहे हे असतानाही सर्व मंडळी 10 वाजेपर्यंत राहता स्टँडवर आले आणि आपण आजच्या कार्यक्रमाला आपल्या परीने एक भरगच्च आपल्या दृष्टीने भरगच्चपणा निर्माण केला. आणि विशेष गाढवे पाटलांनी